कारंजा येथे जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनात टेम्पल ॲक्टचा पर्दाफाश। बहुजन समाजाने आपल्या नेत्याकडे करडी नजर ठेवली पाहिजे। MDR ओहोळ कारंजा प्रतिनिधी। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धमान महावीर प्रियदर्शी सम्राट अशोक राष्ट्रसंत सेवालाल महाराज महात्मा बसवेश्वर क्रांतिसूर्य महात्मा फुले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाशिम जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा या ठिकाणी जिल्हास्तरीय प्रबोधनपर सामाजिक कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय अजय मोडघरे सर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कारंजा हे उपस्थित होते। तर माननीय DR मोहोळ सर, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कर्मचारी संघ नई दिल्ली हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। माननीय विठ्ठल दांडगे, प्रदेश अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य। माननीय डॉक्टर संघरक्षित बदरगे सर, प्रदेश प्रभारी भारतीय कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य। माननीय लोखंडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मानोरा। इंजिनियर सीताराम वाशिमकर, जिल्हाध्यक्ष सत्यशोधक वाशिम समाज वाशिम। माननीय मिलिंद सुर्वे साहेब, जिल्हा महासचिव सत्यशोधक समाज वाशिम। माननीय अभिजित भगत, माननीय सारिका भगत, राष्ट्रीय प्रचारक भारतीय स्वाभिमानी संघ नवी दिल्ली। सागर अंबोरे, मुख्य संपादक दैनिक महाराष्ट्र। बंडभाऊ इंगोले, सहसंपादक महाराष्ट्र जीत। माननीय घनश्याम आलामी सर, आनंदा खुडे साहेब, पत्रकार मानोरा। माधवराव शेवाळे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष सत्यशोधक समाज वाशिम। डॉक्टर महादेव डाकोरे साहेब इत्यादी मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले। सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील विचारवंत सामाजिक कार्यकर्ते देखील या प्रबोधनपर संमेलनाला उपस्थित होते। जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनामध्ये बहुजन समाजाच्या सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली आणि महाबोधी विहाराला BT ॲक्टमधून मुक्त करण्यासाठी देखील विषय बनवून चर्चा झाली। बहुजन समाजातील सर्व सामाजिक संघटना, आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी संघटना, सर्व समाजातील लोक या जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाला उपस्थित होते। भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीने या जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनामध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सक्रिय मदत केली आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम घडवून आणला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय दिनेश राऊत सर, तर आभार प्रदर्शन माननीय चिंतामण कळंबे सर यांनी केले। समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमाला पाठिंबा देऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला। तसेच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे मुख्य संपादक विनोद कुमार सर यांनी हा कार्यक्रम लाईव्ह केला होता। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। सर, भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ या संघटनेचा मूळ उद्देश कोणता? मी DR ओहोळ, भारतीय कर्मचारी संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि भारतीय कर्मचारी संघाची जी एक विंग भारतीय स्वाभिमानी संघ आहे, ज्याचं नेतृत्व HN रेखवाल साहेब करत आहेत। सर्वप्रथम आपला जो महाराष्ट्र 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज आपण माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल आपण सर्वात प्रथम मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। या दोन्ही संघटनांचा उद्देश आहे की आपल्या मूल निवासी बहुजन समाजाचं जागरण करणं, प्रबोधन करणं, त्यांना संघटित करणं आणि महापुरुषांनी जे उद्देश आमच्या पुढे दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं। आज बऱ्याच वेळेला काय होते, संघटन चालवणारे, पक्ष चालवणारे जे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, ते बाबासाहेबांनी जे वेळोवेळी संदेश दिलेत, आदेश दिलेत, निर्देश दिलेत, इशारे दिलेत किंवा सिद्धांत सांगितलेत, त्यातली आपल्याला सोयीनुसार बाजू सांगतात आणि आपल्या गैरसोयीची बाजू झाकतात। आम्ही ती गैरसोयीची बाजू आणि सोयीच्या दोन्ही बाजू समाजापुढे आणू इच्छितो। जसं मी आता सांगितलं की एकच बाजू सांगतात कार्यकर्त्याबद्दल की मला निष्ठावान कार्यकर्ते पाहिजे, परंतु पुढाऱ्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे याच्याबद्दल बोलत नाहीत। मग आम्ही दोन्ही गोष्टी समाजापुढे आणू इच्छितो, जेणेकरून समाजाला कोणी फसवणार नाही, समाजातल्या साधनाचा कोणी दुरुपयोग करणार नाही आणि शिक्षण केवळ असून उपयोग नाही, तर त्याला शिलाची जोड असली पाहिजे, सदाचाराची जोड असली पाहिजे। जर आपली एखादी गोष्ट मान्य केली नाही, खरं बोललं, सत्य सांगितलं, चुकावर पांघरून घातलं नाही, प्रश्न विचारले, काही सूचना केल्या, तर त्याला
हिंस्र पशुसारखी त्यासाठी त्याला वागणूक देणं हे योग्य नाही, हा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि आम्ही हे देशभर सांगणार आहे. शेतकऱ्याबद्दल काय सांगाल? शेतकऱ्याला मी आता सांगितलं की 1918ला बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आहे आणि शेतकऱ्यासाठी काम करण्याचं बाबासाहेबाचं हेडक्वार्टर हे रायगड होतं आणि 1918ला जे पुस्तक लिहिलं स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडीज, यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्याची आत्महत्या रोखायच्या असतील तर काय केलं पाहिजे. त्यातली एक गोष्ट सांगितली, शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली की शेतीचा बोजा वाढला आहे, त्यामुळं शेतकऱ्याला मुलं जास्त आहेत आणि त्यांनी इतर क्षेत्रात लक्ष दिलं पाहिजे किंवा वळलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली 24 तास पाणी, 365 दिवस आणि 24 तास शेतीला पाणी देणं ही सरकारची जबाबदारी असली पाहिजे. आणि शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा याप्रमाणे भाव दिला पाहिजे. असं झालं तर भारतातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असं बाबासाहेबाचं मत होतं. जन आंदोलन यशस्वी करण्याकरिता काय केलं पाहिजे? आता आम्ही लोक आंदोलन, लोक चळवळ आणि लोक मोहीम राबवू इच्छितो आणि त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की समाजाच्या प्रश्नावर ते समाजाचं जागरण केलं पाहिजे, समाजाकडे ती माहिती दिली पाहिजे, समाजाचं त्यावर प्रबोधन झालं पाहिजे. आणि समाजाचे नेमके इश्यू कोणते आहेत, ओबीसीचे कोणते प्रश्न आहेत, SCचे कोणते प्रश्न आहेत, STचे कोणते प्रश्न आहेत, NT-DNTचे, धर्मपरिवर्तन केलेल्या लोकांचे, आणि हे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि त्या प्रश्नावरचे खरी माहिती, त्या प्रश्नाचे निर्माते कोण आहेत, ते प्रश्न कोणी निर्माण केले, ते कसे सोडवता येतील, सोडवण्याचे मार्ग काय, या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही हे प्रबोधन जागरण करू संपूर्ण देशामध्ये. ओके, थँक्यू.